स्वामी समर्थ मंडळीनो 21 नोव्हेंबर 2025 शुक्रवार पासून आपल्या खंडोबा महाराजांच्या शरणात्रोत्सवाला प्रारंभ झालेला आहे। खंडोबा महाराजांचे 6 दिवसांचे घट खूप जणांच्या घरामध्ये बसले असतील किंवा नाही सुद्धा बसले असेल तरी सुद्धा उपवास सेवा चालू आहे। पण आपणास माहिती असेलच की मंडळीनो जसं आपण नवरात्रीमध्ये शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आई भगवतीची कुलदेवीची आपण 9 दिवस घट घरामध्ये बसवतो आणि अष्टमी नवमीला जर कुळाचार कुलधर्म पार पाडत असतो। त्याच पद्धतीने आपण खंडोबा महाराजांचे ज्यावेळेस घट घरामध्ये बसवतो किंवा नाही बसवले तरी सुद्धा आपला येत्या 26 नोव्हेंबर 2025 बुधवार या दिवशी चंपाषष्ठी आहे, ज्याला स्कंद षष्ठी देखील म्हटलं जातं। या दिवशी आपल्याला खंडोबा महाराजांचे कुळाचार कुलधर्म पार पाडायचे असतात घरामध्ये। तर ते कशा पद्धतीने करायचं आहे, घरात घट बसला असेल तर घट कसा हलवायचा आहे, टाक मूर्ती कशा पद्धतीने उचलायची आहे, सोबतच या दिवशी कुठला महानैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो, महाआरती एका विशिष्ट पद्धतीने विशिष्ट दिव्यांची आरती करायची असते या दिवशी, ती कशी करायची आहे, सोबत तळी पण भरायची असते। तळी भरताना कुठलं साहित्य लागणार आहे, तळी भरताना किंवा तळी उचलताना काय बोलायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी आपल्याला 5 पावलं कशा पद्धतीने आपल्या जेजूच्या दिशेने चालून एक मंत्र बोलायचा असतो। ते सर्व बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर माझे YouTube चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा, त्यावरती संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे। लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली भेटून जाईल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।